कविता राणे लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यामध्ये बहुप्रतीक्षित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे। आता सगळे उमेदवार तिकीट मिळवायच्या मागे लागलेत। त्यांना नगरसेवक व्हायचे आहे, त्यांना महापौर व्हायचे आहे, पण त्यांचा प्रश्न काय आहे? त्यांचा प्रश्न असा आहे की तिकीट नक्की मागायचं कुणाकडे? 2019 नंतर राज्यात कोण कुणासोबत जाणार याचा अंदाजच लागत नव्हता। आता कोण कुणासोबत लढणार याचा अंदाज येत नाहीये आणि काय होणार याच्या पुढे हे निश्चित माहित नाहीये। मतदानाला बरोबर 1 महिना शिल्लक आहे आणि हा घोळ संपता संपत नाहीये। किमान महायुतीमध्ये या गोंधळावर चर्चा तरी सुरू झालेल्या आहेत। महापौर हा महायुतीचाच असेल असं महायुतीचे नेते किमान माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर तरी बोलतायत, पण महाविकास आघाडीचं काय? तिथं तेही नाही। महापालिकेमध्ये महाविकास आघाडी असणार की नाही याचा कुणालाही सध्या पत्ता नाहीये। जुलै महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा हात हातात घेतला तेव्हापासून उघडपणे आघाडीतली बिघाडी सुरू झाली। दोन्ही ठाकरेंना एकत्र आणणारा मुद्दा होता मराठीचा। मराठीच्या मुद्द्यावर काँग्रेस एक वेळ उद्धव ठाकरेंशी जुळवून घेऊही शकली असती, पण राज ठाकरेंची हिंदी भाषेबद्दलची भूमिका काँग्रेसला परवडणारी नव्हती। तीच बाब हिंदुत्वाच्या मुद्द्याची। उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाशी काँग्रेसनं तब्बल 6 वर्ष जुळवून घेतलं, पण राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वाशी नातं जोडणं काँग्रेसला देशपातळीवर परवडणारं नव्हतं। त्यामुळे ठिणग्या पडायला सुरुवात झाली, पण तरीही काँग्रेसला स्पष्टपणे आपली भूमिका घेता आली नाही, कारण उद्धव आणि राज ठाकरे यांनी आपलं राजकीय एकत्रीकरण अधिकृतपणे जाहीरच केलं नाही। शिवाय यामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत कुरबुरींचाही मुद्दा होता, कारण काँग्रेसच्या काही नेत्यांना राज ठाकरे सोबत हवे आहेत तर काहींना राज ठाकरे अजिबात सोबत नको आहेत। आता या सगळ्यामध्ये निवडणुकांची घोषणा झाली, दोन्ही भावांनी थेट जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात केली आहे, त्यामुळे काँग्रेसला एकटं लढण्याशिवाय पर्याय दिसत नाहीये। पण या सगळ्यामध्ये तिसरा पार्टनर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ती कुठे आहे? तो पक्ष तर या सगळ्यामध्ये जणू फक्त मार्गदर्शकाच्याच भूमिकेत आहे। महाविकास आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्राम असं काहीतरी घेऊन जन्माला आली, पण आता महापालिका निवडणुकांना सामोरं जाताना त्यांच्याकडे प्रोग्राम सोडा पण एक कॉमन मुद्दा तरी आहे का हा कळीचा प्रश्न आहे। या सगळ्यावर चर्चा करणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडी 2019 साली राज्याच्या राजकारणात सुरू झालेला नवा प्रयोग यासाठी की या आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे 2 पक्ष पहिल्यांदाच एकत्र आले। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येतोय अशी कारणं वगैरे दिली गेली असली तरी खरं कारण हे स्वतःला सत्ता मिळावी हेच होतं आणि राजकारणात ते तसंच असतं सुद्धा। पण आता बरोबर 6 वर्षांनी महाविकास आघाडीची तब्येत दिवसागणिक नाजूक होत चालली आहे असं म्हणावं लागेल, कारण मुंबईसह ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास निश्चित असताना काँग्रेसनं मात्र स्वबळाचा सूर आळवलाय। संजय राऊत जी भेटत असतील तर त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या दोघांचं ठरलंच आहे। उद्धवजी आणि राजीचं ठरलं आहे, त्यामुळे त्यांचं ठरलं असल्यानंतर एकमेकाला ते भेटणारच। आम्ही त्यांच्याकडे कशाला वेगळं बघितलो? आमची भूमिका काय आहे ती आम्ही मांडलेली आहे। आमच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला यामध्ये शिवसेनेबरोबर आम्ही आघाडी करायला तयार। काँग्रेसच्या या भूमिकेचा संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतला। बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय असा टोला राऊतांनी लगावलाय। काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही। मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे, ते मागे म्हणालो। खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललोय, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे नेहमीप्रमाणे। जगातली कोणतीही युती असो किंवा आघाडी असो, ती त्या क्षणाची राजकीय गरज भागवण्यासाठीच केली जाते। ती गरज संपली असं वाटलं तर ती युती आघाडी विसर्जित करण्यात प्रॅक्टिकल नेते चालढकल करत नाही, कारण राजकारणात शेवटी स्वहितच तर जपावं लागतं। आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तुलनेत राज ठाकरेंसोबत जाण्यानं आपला फायदा जास्त होणार आहे
असं जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल आणि म्हणूनच महाविकास आघाडी कायम ठेवायची असेल तर मनसेशी युती करू नका या काँग्रेसच्या कथित इशाऱ्याला ठाकरेंनी केराची टोपली दाखवली असावी. आता महानगरपालिका निवडणुकीनंतर तरी महाविकास आघाडी पुनरुज्जीवित होते का ते पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके. कपिलजी नमस्कार. 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 ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्या सोबत आहेत. मोदी सर, पुन्हा एकदा स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार. भाजपचे प्रवक्ते प्रकाश गाडे आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक किरण तारे सर आपल्या सोबत आहेत. किरण सर नमस्कार. नमस्कार. चला कपिलजी, सुरुवात तुमच्यापासून करूयात. फोनवर बोलताय की काय अजून? बोला. प्रॉब्लेम हाच आहे, सगळेजण तुमच्याशी चर्चा करायला येतात, तुमचा पत्ताच नसतो, तुम्ही फोनवर दुसरीच कुठेतरी बोलत राहता, मग गडबड होते की नाही? आता मी स्वतः निवडणूक लढतोय जिल्हा परिषदेची, त्यामुळे जरा गडबड होते. बोला. जिल्हा परिषदा कुठे घोषित झाल्यात अजून? इथे महानगरपालिकांचं कोणच तुमचं सुट्टा सुटेना. याद्या वाचनाचा कार्यक्रम चालू आहे आमचा निवडणूक आयोगाच्या भीतीमुळे. बर, ही निवडणूक घोषित होण्या अगोदर आम्ही तुम्हाला कायम विचारायचो की बाबा महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेस हे काय निवडणुकीला एकत्र जाणार की नाही. आता मी प्रश्न जरा बदलून विचारते, कारण निवडणुकांची घोषणा झालेली आहे महापालिकांच्या. मुंबईसह ज्या 29 महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यातल्या किती महानगरपालिकांमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र असेल की नसणारच आहेत? हे बघा, ज्या वेळी तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न मला कविताजी विचारला त्यावेळी मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं उत्तर दिलेलं आहे आणि सगळ्याच चॅनलवरती, सगळ्याच माध्यमांवरती ते उत्तर मी दिलेली आहेत की इंडिया आघाडी ही देशातल्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून निर्माण केली होती. महाविकास आघाडी ही महाराष्ट्रातल्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना उद्देशून आम्ही तयार केली होती. आणि ज्या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय आला त्यावेळी आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी एक दिलानं सांगितलेलं आहे की हा युती आघाडीचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक स्तरावरच्या नेतृत्वानं घ्यायचा आहे. अशा पद्धतीची भूमिका घेतली होती काँग्रेस पक्षानं आणि त्याच भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष वेगवेगळा लढला आणि अनेक ठिकाणी ते एकत्र सुद्धा लढले. तसंच आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घेताना कार्यकर्ते घेत आहेत. कुठे एकत्र लढतील, कुठे विरोधात लढतील, अशा पद्धतीचं चाललंय. त्यामुळे इथे आम्ही एकत्र राहील असं आम्ही जरी नाही म्हणत असलो तरी स्थानिक कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यासोबत काँग्रेस पक्ष राहणार आहे. काय कपिलजी तुम्ही सांगताय महाविकास आघाडी स्थानिक विधानसभांच्या निवडणुकांसाठी. महाविकास आघाडी आली कधी? 2019 मध्ये तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर महाविकास आघाडी आली ना. काहीतरी तो कॉमन मिनिमम प्रोग्राम सगळ्यांचा एकत्र आणलात आणि मग त्याच्यातनं महाविकास आघाडी आली. ती काही विधानसभांसाठी थोडी आली होती, सत्तेसाठी आली होती. कॉमन मिनिमम महाराष्ट्राच्या सत्तेसाठी एकत्र आली होती ना. कसं काय महाराष्ट्रात सत्ता स्थापन मग असं आहे, मग तुम्ही असं कसं म्हणता की देशाच्या पातळीवर देशाच्या निवडणुकांसाठी, राज्याच्या पातळीवर राज्यांच्या निवडणुकांसाठी आणि मग स्थानिक पातळीवर आम्ही वेगळं करू म्हणून? काँग्रेस पक्षानं कविताजी पहिल्या दिवसपासून सांगितलेलं आहे की कार्यकर्ते जो निर्णय, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, सगळ्यांना संधी भेटली पाहिजे, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते ऍडजस्ट झाले पाहिजे, त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन निर्णय आम्ही घेत असतो. आणि महाविकास आघाडीने, मला सांगा ना, कुठे आम्ही म्हटलं का की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आहे म्हणून? नागरिक शास्त्रातल्या पुस्तकासारखं सांगू नका. निवडून आलेले सगळे आमदार हे एकत्र बसतात आणि आपला मुख्यमंत्री निवडतात. पोरं शाळेमध्ये ते वाचतात. होतं का तसं? काही होत नाही. त्यामुळे उगा स्थानिक नेतृत्वाने वगैरे काय, राज्यातलं नेतृत्व आहे ते घेणार आहे निर्णय, ते घेत का नाही हा प्रश्न आहे. हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या आघाडी संदर्भातले सगळे निर्णय हे आमच्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाने घेतलेले आहेत. त्यांनी यायचं, अध्यक्षांना सांगायचं. एकच नियम होता फक्त की भाजपच्या विरोधात ते असलं पाहिजे, भाजप सारख्या धर्मांध शक्तीच्या विरोधात असलं पाहिजे. आणि सगळे निर्णय, प्रत्येक नगरपालिकेतले निर्णय, महानगरपालिकेतले आणि जिल्हा परिषदेतले सुद्धा आमच्या अध्यक्षांनी स्थानिक नेतृत्वावरच सोडलेले आहेत. काँग्रेस पक्ष दोन्ही ठाकरे बंधू हे तर भाजपच्या विरोधात आहेत की नाही, मग ते तुमच्या सोबत आहेत की नाही? अहो ठीक आहे, पण आमचं मुंबईचं नेतृत्व त्यांना एकटं लढायला पाहिजे. त्यांना नाही शक्य होत त्यांच्यासोबत लढणं. कार्यकर्त्यांना जागा वाटपाच्या संधी आहेत. 3 पक्ष एकत्र लढले तर सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय भेटू शकत नाही, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुंबईच्या आमच्या नेतृत्वाने निर्णय घेतला की आम्हाला एकटं लढायचं आहे.
बर, चला. सुनील मोदीजी, आता काय माहितीये, एकीकडे म्हणतायत की भाजपला विरोध करणारे सगळे पक्ष एकत्र हवेत म्हणून, तुम्ही पण भाजपला विरोध करताय, मग का नाही तुमचं आणि त्यांचं जुळत आहे? नमस्कार कविताजी. पहिल्यांदा मी एक माफी मागणार आहे. कालच्या सेशन मध्ये माझा इंटरनेट झाल्यामुळे मला तुम्ही अर्धवट प्रवासात तास होतात, कल्पना आहे मला. हा, त्यामुळे मी आपल्याला थोडीशी क्षमा मागतो कालच्यासाठी. कारण श्रोते ऐकत असतात आणि आपण जर नीट तिथं उपस्थित नाही झालो तर खरंय. तुमचा कार्यक्रम हे होऊ शकतो. त्यामुळे सॉरी. मी कविताजी एक आकडेवारी आपल्याला सांगू इच्छितो. माझे काँग्रेसचे मित्र याला सहमत असतील. 29 महानगरपालिकाची निवडणूक जाहीर झालेली आहे. हम्म, मी आज दुपारी कोल्हापूर महानगरपालिकेची आमची महाविकास आघाडीची एक संयुक्तिक बैठक होती. हम्म, ती बैठक झाल्यानंतर आमचे शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते आले होते. त्यांच्याबरोबर एकदा बसल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून आलेली आकडेवारी मी आपल्याला सांगतो. हा, 29 महानगरपालिकेपैकी 23 महानगरपालिकामध्ये महाविकास आघाडी बरोबर म्हणजे काँग्रेस, शरद पवार गट आणि आम्ही आणि काही इंडिया आघाडीतले गट असे मिळून आम्ही 23 महानगरपालिकामध्ये एकत्रित निवडणूक लढवतोय. हे तुम्हाला 23 तारखेला पण लक्षात येईल. बर. आता राहतो बाकीच्या 7 महानगरपालिकामध्ये. तिथं खरंच एक प्रश्न असा आहे की ठाकरे आमच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाबरोबर मनसे एकत्रित येते. त्याच्यामध्ये नाशिक असेल, पुणे असेल, ठाणे असेल, डोंबिवली असेल, वसई विरार असेल आणि बृहन्मुंबई असेल, की याच्यामध्ये आम्ही दोन्ही ठाकरे एकत्रित येऊन निवडणूक लढतोय. हम्म, आता मी आपल्याला सांगू इच्छितो की मनसे जी आहे त्या मनसे बाबत काही मतप्रवाह आमचेही होते. हम्म, परंतु एका स्टेजला काही मतभेद विसरून ऍज अ पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून आम्ही एकत्र यावं ही अशी भूमिका होती आणि त्यातल्या त्यात ठाकरे कुटुंब एकत्र यावं अशी भूमिका होती आणि त्यातनं ते आम्ही एकत्र आलेलो आहोत. हम्म, एकत्र येण्यासाठी कारण असं इथं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत. ते कारण आहे की ज्या भारतीय जनता पार्टीने राजकारणामधली नीतिमूल्य जे असतं ते सोडलं. उदाहरण एकच देतो. आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पार्टीने आंदोलन करून घालवलं. त्यांच्यावर केसेस झाल्या, त्याचा निर्णय झाला नाही. पण अशोक चव्हाणांना भारतीय जनता पार्टीने गोदीत घेतलं, काखेत घेतलं आणि राजकारण केलं. अशा नीतिमूल्य राजकारणाला हरवण्यासाठी एक वेळ भाषावाद, एक वेळ वैचारिक, एक वेळ आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे आम्ही एकत्र आलेलो आहोत. आता काँग्रेसनं हा विचार केला पाहिजे की 1-2 सीट्स आम्हाला कमी मिळतील का जास्त मिळतील, पण लार्जेस्ट पार्टी म्हणून, लार्जेस्ट इंटरेस्ट म्हणून हा भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी काँग्रेसनं एकत्र आलं पाहिजे असं माझं मत आहे. आज आमचे जे संजय राऊत साहेब आहेत त्यांनी एक चांगलं सांगितलं की आत्मविश्वासाने तुम्ही म्हणजे वाढवून न घेता, पार्टी लेवलवर न विचार करता स्टेट नॅशनल इंटरेस्ट वर विचार करून तुम्ही युती करावी असं आव्हान केलेलं आहे. आणि मी आशावादी आहे. मला असं वाटतं 2-3 दिवसामध्ये मुंबई सहित सगळे 7ही महापालिकेत काँग्रेस आमच्या बरोबर दिसेल हा माझा विश्वास आहे. ते तुम्ही संजय राऊतांचं बोलणं बहुतेक आज नीट कान देऊन ऐकलेलं नाहीये. त्यांनी काही कौतुक नाही केले, नीट टोला लगावला. ते म्हणतात बिहारमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय म्हणून. एनिवेज, आपण त्याच्यावर चर्चा नको करूयात. पण प्रकाश गाडेजी, आता यांनी 6 महानगरपालिकांची नावं सांगितली, त्यातल्या 5 MMRDA रिजन मधल्या, पुणे व्यतिरिक्त. जेव्हा राज ठाकरे महायुतीमध्ये येणार का, महायुतीतल्या एखाद्या पक्षासोबत येणार का, अशा चर्चा सुरू होत्या. त्या होता राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत एका व्यासपीठावर दिसले. आणि आत्ताची ही परिस्थिती की काँग्रेस 6 महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीचा घटक असेल की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह. राज ठाकरे तुमच्या सोबत आले असते तर जास्त फायदा झाला असता, की आता हे चित्र दिसल्यानंतर तुमच्या सोबत नसल्यानं तुम्हाला जास्त फायदा होणार आहे? एक लक्षात घ्या, महाविकास आघाडीची अवस्था सर्वप्रथम तर 0+0+0=0. त्याचा गुणाकार केला तरी 0 येणार, बेरीज केली तरी 0 येणार. त्यामुळं हे किती एकत्र आले तरी यांची शेवटी 0 जाणार आहे. कारण काही जनाधार नसलेले पक्ष झालेले आहेत.
यांना ग्राउंडची माहिती नाहीये. हे आजही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सोशल मीडियावरती व्यक्त होऊन यांना राजकारण करायचं आहे. ग्राउंडची परिस्थिती यांना माहिती नाहीये, म्हणून हे जनतेपासून दूर चाललेले आहेत. राहिला प्रश्न, आता आपले मित्र उभाटा गटाचे प्रवक्ते म्हणाले की अशोकराव चव्हाण यांच्याबद्दलचं काही वक्तव्य त्यांनी केलं. किमान कोविडच्या काळामध्ये मड्यावरच्या टाळूवरचं लोणी मड्याच्या टाळूवरचं लोणी. मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे ती किमान अशी शब्द वापरू नये. आज 25 वर्ष उद्धव ठाकरेची सत्ता या मुंबई महापालिकेवरती होती. आज मराठी माणूस कुठे गेला? एमएमआर रिजन मध्ये फेकला गेला. मुंबईतील मराठी माणसाला त्याला हक्काचं घर दिलं का? नाही दिलं. असं 25 वर्ष सत्तेत राहून यांनी मराठी माणसासाठी केलेली कामं, कविताजी तुम्ही 4 कामे सांगा, मी बस करतो. उद्धव ठाकरे साहेबांनी 25 वर्षे महापालिकेमध्ये सत्तेत असून मराठी माणसासाठी केली 4 कामे. इथे तुमचं एकमेकांची जमत नाही, मला कुठे खेचताय त्याच्यामध्ये? राहू दे, मला अँकरच इथे, मी कुठे सांगू? सांगायचा उद्देश हा आहे की हे मनसे असेल, उभाटा गट असेल, काँग्रेस तर कसं आहे, हे बघा 3 पक्षाला आहे ना, आपण बैलाच्या गळ्यामध्ये जसं लोणलं बांधतो ना, बर, आणि हे ते एकमेकांच्या गळ्यातले लोणलं झालेले आहे. ते धावू शकत नाहीये. हे का निवडणूक लढवणार आहे? ठीक आहे, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. ते बाकी 2 वाक्यात द्या मला. आता राज ठाकरे तुमच्या सोबत आले असते तर जास्त फायदा झालाय की राज ठाकरे त्यांच्या सोबत गेल्यानं महायुतीला जास्त फायदा झालाय? बघा, शिवसेना आणि भाजप ही आमची नॅचरल आणि वैचारिक युती आहे. आम्ही 2 पक्ष एकत्र असल्यानंतर आम्हाला तिसऱ्याची गरज नाही. आम्ही शिवसेना आणि भाजप युती, महायुतीचा महापौर या मुंबईवरती बसेल आणि तो देखील मराठीत बसेल. आम्हाला राज ठाकरे आमच्या सोबत नाहीयेत, हा आमच्यासाठी ना फायद्याचा आहे ना तोट्याचा विषय आहे. राज ठाकरे हे ज्या पक्षासोबत आता सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे स्टेजवरती हस्तांदोलन झालं, सगळं काही झालं, एक लक्षात घ्या, हे आता त्यांच्या प्रवक्त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते फक्त एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. त्यांच्या मनामध्ये एकमेकाविषयी आक्रोश आजही आहे, यांच्या प्रवक्त्याच्या बोलण्यामधून कळलं. बरं, ठीक आहे. तुम्ही 2 पक्ष एकत्र जाणार आहेत असं म्हणताना राष्ट्रवादी काँग्रेसला इतके सोयीस्कर का विसरता ते काय मला कळलं नाही. पण चला, आज आपण महाविकास आघाडीवर बोलतोय म्हणून या टोलवाटोलीकडे मी जात नाही. सुनीलजी, अगदी थोडक्यात मला किरण सरांकडे जायचंय. नाही, आपले बीजेपीचे प्रवक्त्यांनी आमच्या सगळ्या चुकीच्या बाबतीमध्ये मत व्यक्त केलं. एक वेळ मी ते मान्य करूया आपण की हो, आम्ही चुकलो, आम्ही पैसे खाल्ले, आम्ही भ्रष्टाचार केला, आम्ही सगळं केलं. म्हणून काय तुम्हाला सर्टिफिकेट दिलंय अशोक चव्हाणांना घेऊन शुद्ध करा म्हणून? त्याला काही सर्टिफिकेट दिलंय का की तुम्ही म्हणजे आम्ही केलेल्या चुका या चुका आणि तुम्ही केलेलं काय शुद्धीकरणाचं मशीन आहे? आणि लोकसभेला राज ठाकरेंना शेजारी घेऊन नरेंद्र मोदींच्या बसून उगाव केला, तो काय कुठल्या नीतिमूल्यात बसत होतं? त्यावेळी राज ठाकरे काय सोन्याचा मुलामा लावून भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर चढले होते का? बर, चला, या दोन्ही भारतीय जनता पार्टीचं सोयीचं राजकारण हे लोक ओळखलेलं आहे. काही दिवसात त्यांचा फुगा फुटलेला दिसेल. ठीक आहे, याच्यावर कपिलजी अगदी थोडक्यात प्लीज. प्रकाश गाड्यांचं मी ऐकत होतो. प्रकाश गाड्यांचं बोलणं हे अत्यंत वैफल्यग्रस्त अशा पद्धतीचं दिसत होतं. त्यांना कुठल्याही परिस्थितीत म्हणजे भारतीय जनता पार्टीला काय भांडणं लावणं हा त्यांचा फार एक अट्टहास असतो आणि त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येत आहेत हे काही फार चांगलं दिसत आहे असं दिसत नाही. आणि त्यांच्या बोलण्यातून तुम्ही 2दा पाहिलं असेल की आम्ही 2 पक्ष म्हणजे सोयीनुसार ते अजित पवारांच्या राष्ट्रवादींना विसरले की काय. आणि त्यांचे आका देवेंद्र फडणवीस यांनी तर काल नाशिकमध्येच सांगितलं की आम्ही कुठे लढू शकतो, कुठे लढू शकत नाही, आणि कारण फार सोयीस्कर दिलं की आम्हाला काही झालं तरी आमच्याकडेच ठेवायचं आहे. महाराष्ट्र काय यांची जहागीरदारी आहे? निश्चितच आम्ही आमच्या 3ही पक्षांचे कन्सेप्ट आपापल्या ठिकाणी तयार आहेत. जिथे शक्य असेल तिथे स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन आम्ही लढतो. पण यांच्यासारखं स्थानिक नेतृत्वाला, कार्यकर्त्यांना न विचारता स्वतः ज्यांचे मुख्यमंत्री, स्वतः ज्यांचे प्रवक्ते सगळ्या युत्या आघाड्या जाहीर करून टाकत असतील तर हे फार म्हणजे हास्यास्पद आहे आणि गंभीर आहे. बर, किरण तारे सर, सगळ्यांचं ऐकलं आता आपण, पण महाविकास आघाडीतला गोंधळ काही संपताना संपत नाहीये.
आणि 2-3 मुद्दे जे आता सुनील मोदी सरांनी सांगितले ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्याच्यातनं तर एक क्लिअर होते की MMRDA रिजन असेल आणि पुण्यासारखी महानगरपालिका असेल तिथे तर काँग्रेस आणि हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार नाहीयेत. हे चित्र असंच राहील की याच्याही पेक्षा आणखीन वेगळं चित्र तुम्हाला दिसते? या सगळ्या गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करूच कविता. पण मला याच्या आधी म्हणजे त्या चर्चेला सुरुवात करण्याआधी सुनीलजींच्या वक्तव्याकडे एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे. सुनीलजी, तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये असं म्हणालात टीव्हीवर की तुमच्या पक्षाने पैसे खाल्ले आणि भ्रष्टाचार केला. या क्लिप तुमच्या विरोधात जाणार आहेत, त्या भाजप नक्की व्हायरल करेल असे तुम्हाला मी आता वॉर्निंग देऊ. पुढे काय होईल आपल्याला माहिती. राहिला प्रश्न युती आणि आघाड्या करण्याचा, तर मला असं वाटतं की काँग्रेसची जो स्टँड आहे, काँग्रेसची जी भूमिका आहे ती मुंबईमध्ये पुरता किमान किंवा MMR मध्ये शिवसेनेसोबत युती करायची नाही, ही काँग्रेसच्या दृष्टीने अतिशय बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की काँग्रेसला राज ठाकरे नकोच आहेत. म्हणजे राज ठाकरेंच्या सोबत काँग्रेस गेल्याने काँग्रेस पक्षाचं मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड नुकसान होऊ शकतं, ही एक भीती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं हे काँग्रेसच्या पथ्यावर पडणारं नाही, हे आपल्याला नक्कीच मान्य आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा हा आहे की काँग्रेस समजा या युतीमध्ये असेल तर शिवसेनेला जागा किती जाणार, मनसेला किती जाणार आणि उरलेल्या जागांमध्ये काँग्रेसला ऍडजस्ट करावं लागेल. काँग्रेसची अवस्था आता अशी आहे की मुंबईमध्ये त्यांना 35च्या वर जागा मुंबई महापालिकेमध्ये मिळालेल्या नाहीत. एकटी लढली तर काँग्रेसला 35 वरनं 50 वर जाण्याची कुठेतरी एक दुसर आशा आहे. पण युतीमध्ये जर लढली, आघाडीमध्ये जर काँग्रेस लढली तर त्या 35 पण राहणार नाहीत, त्या कदाचित आणखी कमी होऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसचे 5 आमदार आहेत मुंबईमध्ये. मनसेचं मुंबईमध्ये काहीच नाहीये, मनसेचा आमदार पण नाही, मनसेचा नगरसेवक पण नाही. त्यामुळे अशा पक्षासोबत जाण्यापेक्षा आपलं आहे ते अस्तित्व टिकवून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये काहीतरी वाढ करण्याचा प्रयत्न करायचा, ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी म्हणून मला योग्य वाटते. काँग्रेसने हे वेगळं लढणं हे काही काँग्रेसने ऐन वेळेला जाहीर केलेलं नाही, हे त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा. रमेश चेन्नीताला मुंबईमध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी अधिकृत जाहीर केलेलं आहे, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्यामुळे काँग्रेसने इतर पक्षांना अंधारात ठेवलंय का, तर अजिबात नाही. काँग्रेसने ओपनली आपली भूमिका मांडलेली आहे. काँग्रेसने सुरुवातीपासून हे सांगितलेलं आहे की एक प्रश्न किरण शर्मा मला पडतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिका काय फार वेगवेगळ्या नव्हत्या किंवा त्यांचे मुद्दे फार वेगवेगळे नव्हते. हिंदुत्वाचा मुद्दा आहे, मराठीचा मुद्दा आहे, हिंदी आम्हाला नको आहे तिसरी भाषा म्हणून हा मुद्दा आहे. जर ते उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घेऊ शकले तर मग राज ठाकरेंची नेमकी अडचण काय? राज ठाकरेंचा आक्रमकपणा? राज ठाकरेंची प्रतिमा अशी आहे की राज ठाकरे हे अत्यंत आक्रमकपणाने उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये मोहीम राबवत असतात. त्यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीय रहिवाशांवर हल्ले होत असतात, अशी प्रतिमा आहे. त्यातलं खरं आपण बघायला गेलं म्हणजे मीरा रोडचं उदाहरण जर बघितलं तर एखादी घटना सोडली तर फारसा काही कुठे घडलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी सत्तेमध्ये आल्यानंतर म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी फॉर्म झाल्यानंतर आणि तिन्ही पक्ष एकत्र झाल्यानंतर आपल्यामध्ये थोडा लवचिकपणा दाखवला. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कधी नव्हे ते मुस्लिम समाजाची मतं मिळायला लागलीत, हा खूप मोठा बदल होता. हा बदल पूर्वी झाला नव्हता. असं टेस्टिंग राज ठाकरेंच्या बाबतीत अजून झालेलं नाही. म्हणजे राज ठाकरेंनी काही ओपनली म्हटलेलं नाही की मी आता माझा उत्तर भारतीयांच्या विरोधातला असलेला रोष कमी झालाय किंवा त्यांच्यावर माझ्या कार्यकर्त्यांकडनं कुठल्याही प्रकारचा हात उचलला जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली नाही. शिवाय राज ठाकरेंचा जो मशिदीच्या भोंग्यांवरचा विषय होता तो जर देशभर गाजला, आपण सगळ्यांनी बघितलंय की भोंगे तुम्ही वाजवलेत तर आम्ही हनुमान चालीसाला वय राज ठाकरे ओपनली भाषणामध्ये सांगितलंय. त्या भूमिकेबद्दल सुद्धा राज ठाकरेंनी अजून काही युटर्न घेतलेला नाही. त्यांनी त्यांची भूमिका कुठेतरी मवाळ केलेली असं आपल्याला दिसलेलं नाही. या दोन्ही गोष्टी काँग्रेसच्या दृष्टीने अडचणीच्या आहे. कारण काँग्रेस हा मुस्लिमांच्या मतांवर निवडून येणारा पक्ष आहे, काँग्रेस हा अमराठी मतांवर निवडून येणारा पक्ष आहे. अशा सगळ्या भूमिका असताना काँग्रेसला राज ठाकरेंसोबत जाणं, पर्यायाने उद्धव ठाकरेंसोबत जाणं हे पॉलिटिकली अतिशय अडचणीचं होतं. त्यामुळे त्यांनी सोयीचा मार्ग निवडलाय. आणि शिवाय आपली संघटना जोखण्याची, आता आपल्या एका पॅनलिस्टने सांगितलं की प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे, प्रत्येक पक्षाला आपलं ताकद दाखवण्याचा, ताकद आजमावण्याचा अधिकार आहे. तो अधिकार काँग्रेस वापरत आहे मुंबईमध्ये. प्रकाश गाडेजी, चला शेवटचा 1 मिनिट माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे मला तर मगाशी तुम्हाला जे प्रश्न विचारले गेले त्याची उत्तर द्या. त्या प्रश्नावर तर खरं तर किरण तारे सरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण तुमचं उत्तर द्या की त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे की तुम्ही आम्हाला म्हणता कायम की आम्ही काही करत नाही, पण मग आमचे नेते कशाला घेता? त्यांच्यावरचे आरोप पुसण्याचं काम काय फक्त भाजपचं आहे का? एक लक्षात घ्या, पक्षप्रवेश आमच्याकडे नेते येतात, पक्षप्रवेश घेतात. एक लक्षात घ्या, भाजप हा जगातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे.
आमच्याकडे जे येतील त्यांचं आम्ही स्वागत करू. आणि जे आम्हाला म्हणतात की त्यांच्यावर तो आरोप झाले, भ्रष्टाचारी असला त्यांच्या तरी पक्षात चालेल. असताना तो त्यांच्या भ्रष्टाचारी पक्षात असला तरी असताना आरोप चालेल. नव्हते झाले का? त्यावेळेस ते पवित्र होते का? म्हणजे कसं आहे की जोपर्यंत माझ्या पक्षात आहे तोपर्यंत तो चांगला आहे, तो भाजपमध्ये गेला तर तो वाईट झाला. ही असली दुटप्पी भूमिका ह्या लोकांची प्रकाश आहे. गाडेजी काय बोलताय तुम्ही? आरोप काय? करणारे तुम्हीच होतात ना. आरोप करणारे भाजपच, आरोप करणारे भाजप आणि घेणारेही भाजप. हे वा रे वा. ज्या अनिल देशमुखावरती पोलिसांना हाताशी धरून खंडणी वसूल करायचे आरोप झाले होते, त्यावेळेस उद्धव ठाकरे साधा राजीनामा घेतला नव्हता. अहो तुम्ही कशाला सांगताय? आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे असतील ते पवित्र असतात का? मग तेव्हा तुमच्या पक्षात का ठेवून देता तुम्ही? तुमच्या पक्षात ठेवून घ्यायला नाही पाहिजे. नाही ना, तुम्ही ज्यांच्यावर आरोप करता त्यांना काय तुम्ही अहो, दहा उत्तर द्या हो. आमच्याकडे राहू दे. तुमच्या पक्षाला एक तर विजन नाहीये, कुठलं हो. भविष्य नाहीये, त्यामुळे फक्त तुमच्याकडे तुम्हालाच लोकं का विजन राहतील आहे. मला सांगा ना. का राहतील मला सांगा ना. आज 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये एखादं विजनरी काम उद्धव ठाकरे साहेबांचं सांगा. अहो, ज्या महापालिका, आता मी मुंबईचाच विषय घेतो, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वाधिक कोविडचे रुग्ण मृत्युमुखी पडले ते मुंबईमध्ये, आणि देशामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले ते महाराष्ट्रामध्ये. हे तुमचे विजन? अहो काय सांगताय तुम्ही? यूपी. अहो तुम्हाला एक लक्षात घ्या. ठीक आहे प्रकाशजी, तुम्हाला मला वाटतं बघा, हे एक तर क्लेम करताना जनतेमध्ये आपल्याकडे तुम्हाला आकडेवारी जनतेमध्ये असायला हवी, कारण ही आकडेवारी देशभरामध्ये वेगवेगळी आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता, त्याचं प्रमाण, याचाही आपल्याला विचार करावा लागेल. कपिल डोकेजी, अगदी थोडक्यात प्लीज. अहो प्रकाश गाडेजी, माझी तुम्हाला विनंती आहे की लोकसभेची, यूपीची, कोविडची सगळी आकडेवारी बाजूला जाऊ द्या. त्या ताटकळत बाहेर उभे ठेवलेल्या अजित पवारांचं आपण काय करणार आहात हे सुद्धा माध्यमांसमोर आपण कुठेतरी सांगितलं पाहिजे. मुळात आमच्या पक्षात काय चाललंय, आमच्याकडे काय विजन आहे याची तुम्ही कुठेही काळजी करू नका. तुम्ही फक्त जे 2-3 लोक सोबत घेऊन फिरता त्या सगळ्या लोकांना ऍडजस्ट करण्याची स्वतःची क्षमता कायम ठेवा. निवडणुका लढा, निवडणुका पारदर्शकपणे लढा. निवडणूक आयोगाला तुमचा दबाव निवडणूक आयोगावर नसला पाहिजे, एवढी तरी एक इमानदारी दाखवून एवढ्या निवडणुका लढा. एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. आमचं काय करायचं आम्ही पाहून घेऊ. हा जो तुमचा हे आहे ना, मी आताही थोड्या वेळापूर्वी बोललोय, तुम्ही निवडणूक लढवताना तुम्ही ना मेहनत करताय ना तुम्ही प्रकाश गाडेजी, आम्ही काय करतोय, फक्त आम्ही प्रकाश लोकांचे पक्ष गाडेजी असं आहे की आम्ही त्यांनी नाही लोकांचे मेहनत पक्ष केली. फोडून प्रकाश सत्ता गाडेजी, मिळवली, त्यांनी आम्ही नाही मेहनत आमच्या केली तर आमच्या तुमच्याच आमच्या फायद्याचं ठरणार आहे ना. नसेल त्यांच्याकडे विजन, नाही त्यांनी केली मेहनत, तर तुमच्याच फायद्याचं आहे की. मग त्यांनी किती युत्या केल्या काय आणि आघाड्या केल्या काय, त्यांना थोडी फायदा होणार आहे. विजन असलेला पक्ष असेल, काम करणारा पक्ष असेल, नक्की त्यांना मिळेल. प्रकाश गाडेजी किंवा इथे जमलेले सगळेच जण, मुद्दा असा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा येतात आणि 1 महिन्यावर मतदान येऊन ठेपलेलं असतं, त्यावेळेस उत्सुकता ही फक्त काही उमेदवारांनाच लागलेली नसते की आपण कुठल्या पक्षातनं निवडायचं. उत्सुकता त्या मतदारांना सुद्धा असते की आपल्या प्रभागामध्ये, आपल्या शहरामध्ये कोण नगरसेवक, कोण महापौर येणार आहे, आणि जो नगरसेवक, जो महापौर येणार आहे तो कुठल्या विचाराचा असणार आहे, त्याची भूमिका काय असणार आहे. दुर्दैवानं 2019 नंतर याचं उत्तर निवडणुकांच्या आधी मतदारांना मिळणं फार कठीण झालेलं आहे. कारण निवडणुकांच्या आधी जी भूमिका आणि जी मतं घेऊन उमेदवार त्यांच्या समोर येतात, त्याच भूमिका त्यांच्या निवडणुकांनंतर सत्ता स्थापन करताना राहतील का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महापालिकांची निवडणूक सुद्धा त्याला अपवाद असेल असं आत्ता ठामपणे सांगता येत नाहीये, कारण त्याची परिस्थितीच तशी दिसतेय. पण तरीही लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुका व्हायला हव्यात. लोकांनी दिलेल्या मतांचा आदर ठेवून लोकप्रतिनिधी निवडून यायला पाहिजेत. पण त्याच लोकप्रतिनिधींची आणि राजकीय पक्षांची जबाबदारी ही सुद्धा आहे की लोकांनी जो जनादेश दिलेला आहे, ज्या भूमिकेला मतं दिलेली आहेत, त्या भूमिकांची प्रतारणा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. किमान महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ही नैतिक भूमिका बजावली जाईल अशी अपेक्षा आपण करूया आणि या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार सहभागी झाल्याबद्दल. नमस्कार. आणि यानंतर या लक्षवेधी विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.